श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अमृता खानविलकर या अभिनेत्रीनं एका मुलाखतीत सांगितलेला स्वामी अनुभव अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. ती म्हणते तिच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगी श्री स्वामी समर्थ पाठीशी होते, अजूनही आहेत, हे तिनं स्वतः शेअर केलं आहे. तिने सांगितलेला अनुभव असा आहे. एक यशस्वी अभिनेत्री होण्यापूर्वी तिची घरची परिस्थिती फार काही भारी नव्हती. मध्यम कुटुंबातील मुलगी करिअर करण्यासाठी मुंबईमध्ये आली. बऱ्याच वेळेला काम भेटत नव्हतं. मग ती सहज स्वामींच्या मठात जाऊ लागली. तिथे गेल्यावर मनाला एक शांती मिळायची, छान वाटायचं. मग हळूहळू ती स्वामींचा जप नामस्मरण करू लागली. एकेकाळी त्यांची परिस्थिती फार बिकट झाली. त्यांचा पुण्यातील फ्लॅट त्यांना रेंटने द्यायचा होता. म्हणजे त्यातून काही पैसे मिळतील, त्याने EMI देता येईल आणि काही पैसे घर खर्चासाठी येतील, म्हणून तो फ्लॅट भाड्याने द्यायचा होता. पण कोणी भाडेकरू भेटेना. तिला वाटले की स्वामी आपल्यासोबत नाहीये. पण अचानक एक जोडपं आलं आणि त्यांनी तो फ्लॅट घेतला. रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी करायला गेल्यावर अमृताने सहज विचारलं, तुम्हाला आमचा फ्लॅट का घ्यावा वाटला? तर त्या बाईने सांगितलं, मी जेव्हा हा फ्लॅट बघायला आले तेव्हा या फ्लॅटमध्ये मला स्वामींचा फोटो दिसला, म्हणून मला हा फ्लॅट घ्यावा वाटला. अमृता सांगते की हे ऐकून मी ढसाढसा रडले. तेव्हा कळालं स्वामी पाठीशी आहेत. तुम्हालाही स्वामींचा असा काही अनुभव आलाय का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती तुमचा हा अनुभव तुमच्या नावासहित प्रसारित करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच कथा अनुभव ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय श्री स्वामी समर्थ.